पक्षांतरबंदी कायदा, अँटी डिफेक्शन लॉ. पक्षांतरबंदी कायदा हा भारतीय संविधानातील एक महत्त्वाचा कायदा आहे, जो राजकीय अस्थिरता कमी करण्यासाठी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यापासून रोखण्यासाठी तयार करण्यात आला आहे. हा कायदा 52व्या घटनादुरुस्तीद्वारे 1985 साली संविधानाच्या 10व्या परिशिष्टात 10th शेड्यूल जोडण्यात आला. कायद्याचा मुख्य उद्देश. या कायद्याचा मुख्य उद्देश आयाराम, गयाराम या प्रवृत्तीला आळा घालणे हा होता. 1960च्या दशकात अनेक लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर लगेचच आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात सामील होत होते, ज्यामुळे सरकारे वारंवार पडत असत आणि राजकीय अस्थिरता निर्माण होत होती. यावर उपाय म्हणून हा कायदा आणला गेला. कायद्याची प्रमुख तरतुदी. हा कायदा खालील परिस्थितीत लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवतो. स्वेच्छेने पक्ष सोडल्यास, जर एखाद्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने आमदार किंवा खासदार स्वेच्छेने आपल्या मूळ पक्षाचे सदस्यत्व सोडले तर त्याला अपात्र ठरवले जाते. पक्षविरोधी मतदान. जर एखाद्या लोकप्रतिनिधीने आपल्या पक्षाच्या आदेशाविरुद्ध व्हीप संसदेत किंवा विधानसभेत मतदान केले किंवा मतदानाला गैरहजर राहिला तर त्याला अपात्र ठरवले जाऊ शकते. अपक्ष उमेदवारांबाबत. जर एखाद्या अपक्ष उमेदवाराने निवडून आल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तर त्याला अपात्र ठरवले जाते. नामनिर्देशित सदस्यांबाबत. जर एखाद्या नामनिर्देशित नॉमिनेटेड सदस्याने संसदेत किंवा विधानसभेत सदस्यत्व घेतल्यानंतर 6 महिन्यांनंतर कोणत्याही राजकीय पक्षात प्रवेश केला तर त्याला अपात्र ठरवले जाते. अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार. या कायद्यानुसार एखाद्या लोकप्रतिनिधीला अपात्र ठरवण्याचा अंतिम निर्णय संसदेच्या बाबतीत लोकसभा अध्यक्ष, लोकसभा स्पीकर किंवा राज्यसभा अध्यक्षांकडे, राज्यसभा चेअरमॅन आणि राज्याच्या विधानसभेच्या बाबतीत विधानसभा अध्यक्षांकडे असेंब्ली स्पीकर असतो. मात्र त्यांचा हा निर्णय न्यायिक पुनरावलोकनाच्या ज्युडिशियल रिव्ह्यू कक्षेत येतो, म्हणजेच या निर्णयाला न्यायालयात आव्हान देता येते. अपवाद. या कायद्याला काही अपवाद देखील आहेत. पक्ष विलिनीकरण मर्जर. जर एखाद्या पक्षाचे 2/3 2/3 सदस्य दुसऱ्या पक्षात विलीन झाले तर या सदस्यांना अपात्र ठरवता येत नाही. विभाजन स्प्लिट. या कायद्यात सुरुवातीला पक्षाच्या विभाजनाला स्प्लिट सूट दिली होती, परंतु नंतर 91व्या घटनादुरुस्तीद्वारे 2003 साली ही तरतूद रद्द करण्यात आली. कायद्याची मर्यादा आणि टीका. हा कायदा राजकीय स्थिरता आणण्यात यशस्वी ठरला असला तरी त्याच्यावर काही प्रमाणात टीका देखील केली जाते. हा कायदा लोकप्रतिनिधींच्या भाषणाच्या आणि मतदानाच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणतो अशी टीका केली जाते. अनेक वेळा विधानसभा अध्यक्ष किंवा लोकसभा अध्यक्ष हे सत्ताधारी पक्षाचे असल्याने ते पक्षपाती निर्णय घेतात असा आरोपही केला जातो. हा कायदा पक्षाच्या नेतृत्वाला अधिक शक्तिशाली बनवतो. थोडक्यात, पक्षांतरबंदी कायदा हा भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय आहे, जो राजकीय स्थिरता आणि लोकशाही मूल्यांमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करतो.